नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचा निकाल आज जाहीर झालेला आहे आणि सिद्धार्थ शिरोळे यांचा जवळजवळ 38,000 मतांनी विजय झालेला आहे आणि या मध्ये खडकी कॅन्टोन्मेंट हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो, महत्त्वाचा एरिया येतो। या ठिकाणी मतदान कसं झालं आहे, कशा पद्धतीने झालं आहे याची माहिती घेण्यासाठी आपण खडकी भागातील जे नगरसेवक आहेत त्यांच्याकडे आलेलो आहोत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। यावेळेस आपल्या बरोबर खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष अभय सावंत, दुर्योधन भापकर, कमलेश चासकर, कार्तिकी हिवरकर आणि खडकीचे अध्यक्ष युवा मोर्चाचे अध्यक्ष पवार आपल्या बरोबर आहेत। भापकर साहेब, कशा पद्धतीने म्हणजे प्रत्येक वॉर्डात वॉर्ड नंबर 1 ते वॉर्ड नंबर 8 हा खडकीचा बालेकिल्ला होता, खडकी हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता, मात्र आता ह्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने प्रत्येक वॉर्डात मतदान झालंय, कशा पद्धतीने लोकांनी मतदान दिलंय आणि त्याचं कारण काय हे तुम्ही जरा सांगा। सर्वप्रथम सर्वच खडकी, रेंजिल, साप्रस, संगमवाडी आणि खडकी बाजार येथील सर्वच मतदार राजांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो। या ठिकाणी महायुतीच्या वतीनं आमदार सिद्धार्थ शिरोळे हे उमेदवार होते। महायुतीचे सर्वच पदाधिकारी, सर्वच कार्यकर्ते, घटक पक्षाचे कार्यकर्ते आणि आम्ही सर्व नगरसेवक, कमलेशजी चासकर ज्येष्ठ नगरसेवक असतील, अभयजी सावंत असतील, कार्तिकीताई असेल, युवा मोर्चाचे अजितजी असतील, आनंदजी छाजेड असतील, सर्वच कार्यकर्त्यांनी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांची मनमिळावेपणा करून या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम केलं आणि त्याचा परिणाम आपण आता बघतच आहोत। आपण राजेशजी, आपण म्हणालात की काँग्रेसचा बालेकिल्ला होता, परंतु ही साफ चुकीचं आहे। गेले 3 इलेक्शन आपण बघत आहात की या ठिकाणी तिन्ही निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयजी काळे असतील, त्यांच्यानंतर सिद्धार्थजी शिरोळे असतील आणि दुसऱ्यांदा आता सिद्धार्थजी शिरोळे पुन्हा निवडून आलेले आहेत आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराची हॅट्रिक झालेली आहे। त्यामुळे हा बालेकिल्ला आता काँग्रेसचा राहिलेला नसून तो भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला झालेला आहे आणि आम्हाला देखील आता अपेक्षित नसणारा निकाल या ठिकाणी लागलेला आहे। आमचा अंदाज होता की आम्ही 15,000 ते 20,000 मतांनी विजयी होऊ, परंतु आम्ही आता 38,000 मतांनी विजयी झालेलो आहे आणि त्याच्यामध्ये खडकीचा मोठा सहभाग आहे। खडकीच्या मतदारांनी आम्हाला सर्व जणांच्यावर भरभरून प्रेम केलं। सर्वच वार्डामधून आम्हाला लोकसभेपेक्षा अपेक्षेपेक्षा जास्त मतदान आता या ठिकाणी आम्हाला मिळालेलं आहे। त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा खडकीकरांचे या ठिकाणी मनापासून सर्वांच्या वतीने आभार मानतो। आकडेवारी जर आपण बघितली तर वॉर्ड क्रमांक 1 मध्ये टोटल मतदान होतं 5,735, त्याच्यामधील झालं मतदान 2,779 आणि त्याच्यामध्ये काँग्रेसला मिळालेलं मतदान आहे त्याची टोटल ॲक्च्युली आता नाही आहे, परंतु तिन्ही त्याच्यामध्ये 1 नंबरमध्ये 447 हे काँग्रेसला मिळालेलं मतदान आहे। सिद्धार्थ शिरोळेंना 1,083 मतदान मिळालेलं आहे आणि मनीषजी आनंद जे अपक्ष उमेदवार होते त्यांना 1,127 मतदान मिळालेलं आहे। त्या ठिकाणी 1 मध्ये आम्ही थोडं 44 मतांनी आम्ही मागे राहिलो, परंतु लोकसभेचा ट्रेंड बघितला आणि पाठीमागच्या 2 इलेक्शनचा जर ट्रेंड बघितला तर नक्कीच आम्ही 1 नंबरमध्ये देखील आमच्या भाजपच्या उमेदवाराला चांगल्या प्रकारे मतदान मिळालेलं आहे। त्याचप्रमाणे वॉर्ड क्रमांक 2चा जर ट्रेंड बघितला तर एकूण मतदान 6,386 होतं, त्यातील झालेलं मतदान 3,204 होतं। अतिशय चांगल्या प्रकारे 51% मतदान वॉर्ड नंबर 2 मध्ये झालेलं आहे। त्याच्यामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला 508 मतदान मिळालेलं आहे आणि सिद्धार्थ शिरोळेंना 1,643 आणि अपक्ष उमेदवार मनीष आनंद यांना 987 मतदान मिळालं आहे। तिथं 650 मतांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला लीड मिळालेला आहे। त्याचप्रमाणे वॉर्ड क्रमांक 3चा जर आपण ट्रेंड बघितला तर वॉर्ड क्रमांक 3 मध्ये त्या ठिकाणी एकूण मतदान होतं 8,278, त्यातील झालेलं मतदान होतं 4,370। या मतदाराची जर आपण विभागणी केली तर त्यामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला 690 मतं मिळाली, सिद्धार्थ शिरोळे यांना भाजपच्या उमेदवाराला 1,848 मतं मिळाली। अतिशय चांगलं प्रोत्साहन नागरिकांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि मनीष आनंद यांना 1,640 मतदान मिळाले। या ठिकाणी सांगायचं झालं तर वॉर्ड क्रमांक 3 हा मनीष आनंद यांचा स्वतःचा वॉर्ड होता, त्या वॉर्डातून ते स्वतः नगरसेवक होते, तरी देखील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला त्या वॉर्डातून 158 मताचं लीड मिळालेलं आहे। एक मोठी जमेची बाजू या ठिकाणी म्हणता येईल। वॉर्ड क्रमांक 4 त्यामध्ये पूर्वी मनीष आनंदच्या पत्नी पूजा आनंद या त्या ठिकाणी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उमेदवार होत्या। त्या ठिकाणी पूर्वी देखील लोकसभा असेल किंवा 2019ची विधानसभा असेल त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला भरभरून यश मिळालं होतं, परंतु आत्ताच्या या विधानसभेच्या 2024च्या निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक 4 मध्ये 5,351 मतदान होतं
त्यापैकी 2275 मतदान हे मतदान पेटीमध्ये झालं आणि त्यामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला 383 मतं मिळाली, सिद्धार्थ सुळे यांना 851 मतं मिळाली आणि अपक्ष उमेदवार मनीष आनंद यांना 973 मतं मिळाली. फक्त त्यांचा आनंद यांचा वाढ असताना देखील वार्ड क्रमांक 4मध्ये फक्त 122 मताची आम्हाला त्या ठिकाणी पिछाडी मिळालेली आहे. परंतु असे अतिशय समाधानकारक मतदान वार्ड क्रमांक 4मध्ये आम्हाला पाहायला मिळालेलं आहे. वार्ड क्रमांक 5 नेहमीच हा भाजपचा मायनस मतदार आहे, परंतु यावेळेस देखील त्या ठिकाणी टोटल मतदार 6239 होतं, परंतु झालेलं मतदान हे 1779 आहे. परंतु वार्ड क्रमांक 5 आणि वार्ड क्रमांक 6चा जर आपण अभ्यास केला तर त्या ठिकाणी सतत मतदार वर्ग हा बदलत असतो, कारण त्या ठिकाणी येणारे जो कामगार वर्ग आहे तो कामगार वर्गांचे बदले होत असते, त्याच्यामुळे त्यांचं मतदान हे ट्रान्सफर होत असतं. तरी देखील यावेळेस काँग्रेसच्या उमेदवाराला त्या ठिकाणी 626 मतदान मिळालं आणि सिद्धार्थ सुळे यांना 906 अतिशय चांगलं मतदान मिळालं आणि मनीष आनंद यांना 226 मतदान मिळालं. त्यामुळे वार्ड क्रमांक 5मधून 280 मतांची आघाडी सिद्धार्थ सुळे यांनी घेतलेली. अतिशय चांगलं मतदान त्या ठिकाणी त्या वार्ड क्रमांक 5मध्ये झालेलं आहे. वार्ड क्रमांक 6चा जर इतिहास बघितला त्या ठिकाणी देखील तसाच मतदार राजा आहे जो ट्रान्सफर होत असतो नेहमी. त्या ठिकाणी देखील 6400 मतदान होतं, त्यातील झालेलं मतदान 2189 होतं. काँग्रेसच्या उमेदवाराला 787 मतदान मिळालं, सिद्धार्थ सुळे यांना 940 मतदान मिळालं आणि मनीष आनंद यांना फक्त 305 मतदान मिळालं. त्या ठिकाणी देखील वार्ड क्रमांक 6मध्ये 153 मताची अतिशय चांगली आघाडी मिळाली. त्यामुळे वार्ड क्रमांक 5 आणि वार्ड क्रमांक 6मधील सर्व मतदार जे ॲम्युनिशन फॅक्टरीचे वर्कर्स आहेत त्या सर्वांचं मी मनापासून विशेष आभार मानतो की त्यांनी आम्हाला यावेळेस मला आणि कार्तिकीताईंना त्या ठिकाणी चांगली साथ दिलेली आहे. वार्ड क्रमांक 7चा आपण जर अभ्यास केला तर यापूर्वी कधीच वार्ड क्रमांक 7मध्ये भारतीय जनता पार्टीला यश आलेलं नाही. गेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका असोत, विधानसभेच्या असोत किंवा लोकसभेच्या निवडणुका असोत, त्यामध्ये सतत काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी जास्त मतदान होत असतं. यावेळेस वार्ड क्रमांक 6मध्ये विधानसभेला 6246 मतदान होतं, वार्ड क्रमांक 7मध्ये 6246 मतदान होतं. त्यामध्ये मतपेटीमध्ये 2785 मतदान झालं. लोकसभेपेक्षा यावेळेस 600 मतं जास्त झाली आणि त्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार दत्ता बैरेड यांना 493 मतं मिळाले, सिद्धार्थ सुळे यांना 1203 मतदान मिळालं आणि मनीष आनंद यांना 991 मतदान मिळालं. त्या ठिकाणी सिद्धार्थ सुळे यांना भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला 212 मतदानाचं त्या ठिकाणी आघाडी मिळालेली. अतिशय चांगलं मतदान वार्ड क्रमांक 7मधल्या माझ्या सर्वच समाज बांधवांनी केलेलं आहे. वार्ड क्रमांक 8 त्यामध्ये जर आपण बघितलं तर वार्ड क्रमांक 8 हा नेहमीच भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्या ठिकाणी अभय सावंत हे नेतृत्व करत असतात. जसा अभय सावंतचा ट्रेंड चालेल त्याप्रमाणे त्यांचा मतदारांचा ट्रेंड त्या ठिकाणी चालत असतो. त्यामुळे वार्ड क्रमांक 8मध्ये 4581 मतदान होतं. झालेलं मतदान त्या ठिकाणी 2325 मतदान झालं. त्यामध्ये मतपेटीमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला 574 मिळाले, सिद्धार्थ सुळे साहेबांना भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी 1506 उच्चांकी मतदान मिळालं आणि मनीष आनंद यांना फक्त 168 मतदान मिळालं. त्या ठिकाणी 932 मताची उच्चांकी आघाडी वार्ड क्रमांक 8मधून दिलेली आहे. त्यामुळे संपूर्ण खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, रेंजिल, सापरस, संगमवाडी या मतदारांचा जर आपण कल बघितला आणि मतदानाचा जर टक्का बघितला तर लोकसभेपेक्षा यावेळेस आम्हाला 2122 मतदान जास्त झालेलं आहे. लोकसभेला 8000 मतदान झालं होतं भारतीय जनता पार्टीला. यावेळेस आपण त्या ठिकाणी 11000 मतदान भारतीय जनता पार्टीला घेतलं आहे आणि संपूर्ण खडकीचा जर अभ्यास केला, मतदानाची टक्केवारी जर बघितले तर एकूण मतदान हे अपोजिट उमेदवारापेक्षा 3500 मतांनी भारतीय जनता पार्टीच्या सिद्धार्थ सुळे खडकीमधून आघाडी मिळालेली आहे. आणि हे आत्तापर्यंतच्या खडकीतील ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमधला हा इतिहास प्रयत्नातून RPI असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, लवजी शक्तिसेना असेल, मातंग संघटना असेल, अशा अनेक घटक पक्ष आहेत, अनेक संघटना आहेत. अशा सर्व संघटनांच्या कार्यकर्त्यांचं हे यश आहे. हे सामूहिक यश या सर्वांचं मिळून आहे. सर्वांनी अतिशय चांगलं काम केलं म्हणून हे यश आपल्यासमोर दिसत आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये यावेळेस अतिशय जास्त मतदान खडकी विभागातून 8 वार्डातून झालेलं आहे. 46 बूथमधून टोटल 21,000 जवळपास मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला फक्त 4508 मतदान मिळालेलं आहे आणि सिद्धार्थ सुळे यांना उच्चांकी असं 9980. खडकीतील 8 वार्डामध्ये मिळून 46 बूथ होते. त्या 46 बूथमध्ये यावर्षी उच्चांकी मतदान झालं, जे आजपर्यंत कधीच कुठल्या निवडणुकीमध्ये झालं नव्हतं. ते मतदान 21,000 मतदान यावेळेस संपूर्ण खडकीच्या 8 प्रभागामधून झालेलं आहे. त्याच्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार यांना 4508 मतं मिळाली,
सिद्धार्थ सुळे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार, त्यांना 10,000 मतं मिळाली आणि मनीष आनंद जे अपक्ष उमेदवार होते त्यांना 6,467 मतं मिळाली आणि अतिशय 3,500पेक्षा जास्त मतांनी आम्हाला त्या ठिकाणी आघाडी मिळालेली भारतीय जनता पार्टीला। त्यामुळं अतिशय जल्लोषामध्ये सध्या खडकीमध्ये वातावरण चालू आहे आणि अपक्ष उमेदवाराचं डिपॉझिट देखील या ठिकाणी जप्त झालेलं आहे। त्यामुळे अतिशय जल्लोषामध्ये खडकीकर या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करत आहेत। धन्यवाद। पुन्हा एकदा मतदार राजांचे खडकीतील सर्वांचेच महायुतीच्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार। धन्यवाद। मित्रांनो, हे होते खडकीतील सर्व नगरसेवक ज्यांनी भारतीय जनता पक्षासाठी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये आपली पूर्ण ताकद लावली आणि आज तो संपूर्ण निकाल एक चांगल्या मताच्या रूपांनी आपल्याला बघायला मिळत आहे। निवडणुकीच्या सर्व बातम्या आणि अपडेटसाठी आमचं बातमी.in हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद। सगळ्यांचा धन्यवाद।